मोंथा चक्रीवादळामुळे पुढचे 36 तासांसाठी अलर्ट। मुंबईसह राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज। पावसामुळे मुंबईची हवा सुधारली। मुंबईची हवा चांगल्या श्रेणीत, 2 दिवसात AQI 45 वर। महाराष्ट्रासह 4 राज्यांसाठी 15,095 कोटींची विक्रमी खरेदी योजना। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची घोषणा। सोयाबीन, मूग, उडीद आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचा महाएल्गार। नागपूरमध्ये आज भव्य ट्रॅक्टर मोर्चा, हजारो शेतकरी सहभागी होणार। रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा सुषमा अंधारेंवर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा, तर माफी मागणार नाही, न्यायालयीन लढाईचा सुषमा अंधारेंचा निर्धार। डॉक्टर महिलेची हत्यास पीडितेच्या कुटुंबियांचा आरोप। सर्व प्रकरणाची SIT चौकशीची मागणी। तर आज बीडच्या वडवणी शहरात बंदची हाक। पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्यानंतर गोखले बिल्डरचे 230 कोटी बुडणार का? धर्मदाय आयुक्तांच्या सुनावणीकडे लक्ष। जैन मुनी आंदोलनावर ठाम। महाराष्ट्रात भाजप स्वतःच्या ताकदीवर उभा, कोणाच्याही कुबड्यांवर नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। तर आमच्या कुबड्या नसत्या तर भाजप पक्ष दिसला नसता, संजय राऊतांचा पलटवार। भाजपसह अमित शहा आले तरी मुंबईवर शिवसेनेचाच भगवा फडकणार। वराईच्या विजयी निर्धार मेळाव्यातून भाजपला आव्हान। शहांचा अॅनाकोंडा उल्लेख करत हल्लाबोल। राज ठाकरेंनी शिवतीर्थवर बोलावली पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांची बैठक। 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात होणार खलबतं। बैठकीनंतर मनसे नेते पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाणार। राजस्थान, पश्चिम बंगाल, राजस्थानसह 12 राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी। 4 नोव्हेंबरपासून SIRचा दुसरा टप्पा।